चला मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूयात अधिवेशनाच्या बातमीने। हिवाळी अधिवेशन आणि ते अधिवेशन जे आहे भर थंडीत होत असलं तरी ते तापताना दिसतंय। बघा, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एकानंतर एक भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता शिंदेंचे मंत्री चांगलेच चर्चेत आलेत। एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपूर सुधार प्रन्यास अर्थात NIT भूखंड वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन खासगी व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे। 150 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप सत्तार यांच्यावरती लावण्यात आला आहे। तर 2019ला 5 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला विकल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर देखील करण्यात आला आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरती मेगा प्रोजेक्ट दाखवून मद्य उत्पादन कंपनीला 200 कोटी रुपयांची सबसिडी दिल्याचा आरोप आहे। तर शंभूराज देसाईंवर विनापरवानगी बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ आता अन्न आणि प्रशासन मंत्री संजय राठोड विरोधकांच्या टार्गेटवरती आलेत। कोर्टाची मनाई असतानाही राठोडांनी गायरान जमिनीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। त्यामुळे पुन्हा एकदा राठोड अडचणीत आलेत। मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत। गायरान जमीन प्रकरण भोवणार। विरोधकांचा राठोडांवर हल्लाबोल। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडले। गायरान जमीन प्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत। लागोपाठ 4 येऊ द्या नाही तर किती येऊ द्या, यांना काही चिंता नाही। ह्यांची लॉन्ड्री मस्त आहे। हे काँग्रेस आणि आम्हीच आला आरोप, चला काढा बाहेर। हे मस्त लॉन्ड्रीत टाकतात, ड्राय क्लिनिंग करतात, बाहेर काढतात, एकदम स्वच्छ आणून समोर ठेवून देतात। आम्ही चुप, काही होणार नाही। संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्याच्या सावरगाव मधील एका व्यक्तीला गायरान जमीन देण्याचा आदेश दिलेला होता। सुप्रीम कोर्टाची मनाई असताना ही जमीन दिलेली होती। विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नसल्याचा आदेशही दिलेला होता। मात्र संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून ही जमीन दिली होती। त्यानंतर ही जमीन एका खासगी विकासकाला देण्यात आली। हा 37 कोटींचा जमीन घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। हे काही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, बेछूट बोलायचं। आणि आता कसं आहे, त्यांचे नेते आले 2 दिवस झाले नागपूरमध्ये, मग नेत्याला दिसलं पाहिजे ना। माझे आहेत जे काही 4-2 राहिलेत शिल्लक सेनेमध्ये, ते सुद्धा लढतायत। सेनेत उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर जी काही शिल्लक सेनेतले आमदार आहेत, विधानसभेतले, विधान परिषदेतले, त्यांचा केविलवाला प्रयत्न चालू असतो। खरं तर ठाकरे सरकारच्या काळामध्ये वनमंत्री असताना पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता गायरान जमिनीवरून राठोड यांच्यावर आरोप झालेले आहेत। त्यामुळे आगामी काळात संजय राठोड यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गायरान जमीन प्रकरणी सत्तार आणि राठोड वादात अडकलेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्याचे मंत्री शंभूराज देसाईंना लक्ष्य करण्यात आले। शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला। राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचं बांधकाम असल्याचा उल्लेख केला। मात्र 7-12 उतार्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही। कोणतीही परवानगी न घेता महाबळेश्वर जवळील नावली इथं घराचं अवैध बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला। स्वतः लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांनीच अतिक्रमण तथा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली। तर दुसरीकडे शंभूराज देसाईंनी हे आरोप फेटाळून लावले। शंभू देसाईची आता बरीच प्रकरणं बाहेर येतील। आता अजून थोडे दिवस थांबा, अजून बरीच लपडी त्यांनी जी केलेली आहेत ती सुद्धा आता बाहेर यायला सुरुवात होतील। कुठलाही आधार नसणारा जो आरोप श्री अनिल परब यांनी केलेला आहे तो धादांत खोटा आहे। एवढंच नाही तर निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये सुद्धा ज्या कॉलममध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखामध्ये शेत जमीन व खरेदी केलेल्या घरासह असाच उल्लेख निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये मी केलेला आहे। मंत्री म्हणून
आज जाहीरपणानं हे सांगतो, कुठल्याही प्रकारच्या कसल्याही प्रकारच्या या जमिनीच्या संदर्भातल्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कसलीही चौकशी व्हावी त्या चौकशीला पूर्ण मी सहकार्य करेन, त्याला सामोरं जाईन. दूध का दूध, पाणी का पाणी करण्याची माझी तयारी आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी श्रीमती शेख हिना कौसर अब्दुल सत्तार हिच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते. हिना कौसर यांना टीईटी प्रमाणपत्राविनाच नोकरी मिळाल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालंय. तशी धक्कादायक माहिती हाती लागली आहे. शिक्षण सेवक म्हणून कायम करण्यासाठी टीईटी प्रमाणपत्र बंधनकारक असतं आणि ते टीईटी प्रमाणपत्रच शासनाकडे उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. म्हणजेच टीईटी प्रमाणपत्राविनाच अब्दुल सत्तार यांच्या मुलीची कायम नेमणूक कोणाच्या दबावावरून केली गेली असा प्रश्न आता विचारला जातोय. शासनाची फसवणूक करून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून तर हा शिक्षक घोटाळा झाला नाही ना याची चौकशी करण्याची मागणी केली जाते. त्या प्रस्तावावरती कोणतंही टीईटीचं शिक्षक पात्रता पडताळणी प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचं त्यांनी धक्कादायक अशी गोष्ट त्यामध्ये माझ्या माहिती अधिकारात सांगितलेली आहे. म्हणजे शिक्षक पात्रता पडताळणी प्रमाणपत्र नसताना देखील त्यांच्या मुलीला कुणाच्या सांगण्यावरून तिथं शिक्षण सेवक म्हणून नेमणूक दिली गेली, हा खूप मोठा धक्कादायक असा विषय असून त्यासोबत यामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीमती शेख हिना कौसर अब्दुल सत्तार यांच्या आधार कार्डवरची, पॅन कार्डवरची आणि त्याचसोबत जन्म दाखल्यावरची, लिव्हिंग सर्टिफिकेटवरची जी जन्मतारीख आहे या दोघांमध्ये तफावत आढळून येत आहे. यानंतरची बातमी अशी आहे की भाजप पद्धतशीरपणे शिंदेच्या पक्षातील मंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. शिंदे फडणवीस सरकारमधील 4 मंत्री अडचणीत आलेत. हे 4ही मंत्री शिंदे गटातील आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचंय असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. तब्बल 4 मंत्र्यांच्या चौकशी, तब्बल 4 मंत्री अडचणीत आलेत आणि ज्यांच्यावर आरोप झालेत. पण हे पुन्हा विचार करण्यासारखं आहे की हे 4च्या 4ही मंत्री हे शिंदे गटातले आहेत. म्हणजे टीम भाजपा पद्धतशीरपणे एकनाथ शिंदेंनाही अडचणीत आणत आहे, शिंदेंच्या मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे. आणि बावनकुळे जे म्हणाले होते 10-12 दिवसांपूर्वी की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे, ते पद्धतशीर गट कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे. विरोधकांनी केलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने एकमतानं ठराव मंजूर केलाय. कर्नाटक सीमांवर असणाऱ्या 865 गावांना महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त करण्यात आला. दरम्यान सीमावर्ती भागांसाठी योजनांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाचन केलं. तसंच सांस्कृतिक आणि शैक्षणिक मदतही जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांनी सीमा प्रश्नी बलिदान देणाऱ्यांकरता आर्थिक मदतही जाहीर केली. याशिवाय त्या 865 गावांमधील नागरिकांनी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून ओळख मिळेल, त्यांना नागरिक म्हणून ओळख मिळेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरासह 865 गावातील मराठी भाषिक जनते सोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभा आहे. इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा प्रयत्न आपण केले जातील. आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारचा वरील बाबींबाबत तीव्र शब्दामध्ये निषेध करते आहे, त्यांचा धिक्कार करते आहे. पुढे बघत महाराष्ट्र सरकारनं विधिमंडळात कर्नाटक विरोधी ठराव मंजूर केला आणि तो मांडला अशी मागणी जी ती विरोधकांनी लावून धरली होती. ज्या मराठी भाषिकांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होतोय, बेळगाव, कारवार, निपाणी, तो सगळा बिदर वगैरे भाग, त्या भागातल्या लोकांचं या संदर्भामध्ये काय मत आहे आणि आपण केंद्रशासित करायचं म्हटलं तरी देखील केंद्र सरकार त्याला सपोर्ट करणार आहे का? कारण केस मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये. आपण त्या भाषिक अत्याचाराबद्दल काय करणार आहोत हा एक प्रश्न थोडासा नाही म्हटला तरी अनुत्तरित आहे. सुप्रीम कोर्टाने, मी काल आपल्यासमोर म्हटलं होतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो भूभाग केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
राज्यामध्ये नवं सरकार सत्तेत येऊन 6 महिने होत आलेत, मात्र हे नवं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. इतकंच नाही तर सरकारच्या बदनामीसाठीही काही जणांनी मोहीम हाती घेतली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतला. सरकार पाडण्यासाठी कोण करतंय प्रयत्न? सरकारच्या बदनामीसाठी कुणाचा पुढाकार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे कुणाची नावं? राज्यातली राजकीय परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारला पाडण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू झालेत. राज्याची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्रद्वेषी सरसावल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांची नावं आमच्याकडे आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. आपल्या राज्याची बदनामी, सरकारची बदनामी कोण लोक करतायत हे देखील आमच्याकडे त्याची माहिती आलेली आहे. आपण ही माहिती घ्या. सीमा भागामध्ये सुरू असलेल्या आंदोलनांना राजकीय पक्षांची फूस असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. आंदोलनांमध्ये कोणत्या पक्षाचे लोक आहेत याची माहिती घेणं गरजेचं आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलंय. जे आंदोलन होत आहेत याची जर माहिती आमच्याकडे येते आहे, आपणही माहिती घ्या. याच्यामध्ये कुठल्या पक्षाचे लोक आहेत हेही आपण तपासून घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका करताना कोणत्याही राजकीय पक्षाचं आणि कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी नावं जाहीर करावीत असं आव्हान विरोधकांनी दिलंय. जनतेचं लक्ष मुख्य प्रश्नांवरून विचलित करण्यासाठी एकनाथ शिंदे सनसनाटी आरोप करत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. तर राज्य सरकार पाडण्याचं काम आम्ही करण्याची गरज नाही. आपोआप त्यांच्या भारतीय जनता पार्टी असेल आणि जे आमच्यातून गेलेले गद्दार असेल त्यांच्या मतभेदातून ते आपोआप पडेल. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच संघर्ष सुरू असतो. सत्ता हेच प्रत्येक राजकीय पक्षाचं ध्येय असतं. त्यासाठी अनेकदा विद्यमान सरकारं पाडली देखील जातात. मात्र यामुळे राज्याचा विकास थांबवून राजकारणच सुरू राहतं. परिणामी सरकार पाडण्यासाठी राज्याची बदनामी करण्याची खेळी चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेलं मत हे 100% खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूयात विधानसभेत विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावरून राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसंच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कान उघडणी केली. यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच शालजोडीतले लगावले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकदाचं काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचं हे त्याला घ्या आणि मंत्रिमंडळ विस्तार करा असा टोला अजित पवारांनी लगावला. बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम, घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथं काम आहे. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही. हे पण खरंय. पण त्यांना म्हणा जरा दमानी फार गाडी फास्ट चालली. फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्याचं मुख्यमंत्री जे होतं कुणी, देवेंद्रजी होऊ द्यात किंवा विदर्भातलं कोणी होऊ द्यात, दुर्दैव आहे त्या अजून उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. कोकणला मिळालं, मुंबईला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं, मराठवाड्याला मिळालं, विदर्भाला मिळालं. पण उत्तर महाराष्ट्राला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचंय. युनायटेड नेशन त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत आणि ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथं पाठवायचं ठरलंय. अरे मी चांगलं सांगतोय साहेब,
गोगावले साहेब काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा काय त्यांना विचारा. मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे. काय अभिनंदन करतोय मला तुम्हाला अभिनंदन करायचंय. तर अध्यक्ष महोदय खूप जणांचे सूट पण वाया चाललेत साहेब. उंदीर बिंदीर लागेल त्याला त्यांना कळना. त्यांच्या घरातले माणसं विचारायला लागली ही कशाला सुटलं कशाला शिवलंय कशाला कधी घालायचं लग्नात नाही घातलं आताही घालत नाही असं होतंय ना. जरा लक्ष द्या. दादा कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवाटोलवी केली. मला माहितीये आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ पण त्यांना 1-2 डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः 6 महत्वाची डिपार्टमेंट घेतली आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता बरोबर नाही. तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा. आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये. आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एसआयटी आता एसआयटी. अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं इन्कम टॅक्स माहिती होतं सीबीआय माहिती होतं एनआयए माहिती होतं पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो. तुम्ही दोघं तर फार बेस्ट चाललेलं आहे. देवेंद्रजींना काही विचारलं मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्या महाराजांना विचारलं मुख्यमंत्री महोदयांना देवेंद्र म्हणले की मी केलं झालं. ही नुसतं इकडून तिकडून टोलवाटोलवी चालली. आज महिला बऱ्याचशा बाहेर गेल्या. तुम्ही महिलांच्या बद्दल सांगताय भाजपाला पण महिलांची मतं मिळाली. एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडेना मंत्री करायला. अरे हा कुठला कारभार. मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे जरा बघावं यांच्याकडे. रात्री त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलंय. पाहूयात. देवेंद्रजींच्या शरीरावर बोलण्याआधी वाटली नाही का लाज. देवेंद्रजींच्या शरीरावर बोलण्याआधी वाटली नाही का लाज. घेऊ शकतो तुमचंही माप पण आम्हाला नाही सत्तेचा माज. खोके खाऊन खाऊन देहाचे होतात सापळे. खोके खाऊन खाऊन देहाचे होतात सापळे आणि मग ठोके बसले की चिडतात सगळे कावळे. आधी म्हणाले त्यांच्या वजनाने पडली होती बाबरी. आधी म्हणाले होते त्यांच्या वजनाने पडली होती बाबरी. यांच्या घराबाहेर मात्र उभी उपाशी मुंबईतली शबरी. ना धर्म उरलाय वागण्यात ना मंदिराचे केले काम. त्यांच्या पक्षात कुठे उरलाच कुठे राम. बाळ कडू गेले संपून. बाळ कडू गेले संपून आता आहे पाटणकर काढा. बाळ कडू गेले संपून आता आहे पाटणकर काढा. म्हणतात जमेल तेवढे सगळ्यांनी माझ्याच ताटात वाढा. समजत होते सगळे यांना पित्यानंतर तारणहार. समजत होते सगळे यांना पित्यानंतर तारणहार. निष्ठावंत गमावून हे ठरले कारणहार. निष्ठावंत गमावून हे ठरले कारणहार. उरले आहेत यांच्याकडे फक्त टोमण्या आणि कोट्या. उरले आहेत यांच्याकडे फक्त टोमण्या आणि कोट्या. आता कुठेही फिरा प्रत्येक शिवसैनिकांच्या हाती शिंदेच्या सोट्या. आता कुठेही फिरा प्रत्येक शिवसैनिकांच्या हाती शिंदेच्या सोट्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशमुखांच्या जामिनावरील स्थगिती वाढवण्याची सीबीआयची याचिका हायकोर्टाने फेटाळली. कोर्टाने याआधी 2दा मुदतवाढ दिली असं कोर्टानं सांगितलं आणि यावेळी किमान उद्यापर्यंत वेळ द्या अशी मागणी सीबीआयनं केली. मात्र जामिनावरील स्थगिती वाढवण्याची याचिका कोर्टानं फेटाळली आणि त्यामुळे देशमुखांचा जेल बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. 1 नोव्हेंबर 2021 रोजी 100 कोटी वसुली प्रकरणी देशमुखांना अटक करण्यात आली होती. पण आता तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 27 दिवसांनंतर देशमुखांचा जेल बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. वास्तविक ते बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्यावर जे आरोप झाले आता ते आरोप तुम्ही केले नव्हते त्यावेळेसच्या कमिशनरही केलेले होते पण त्या आरोपामध्ये काहीच तथ्य तसं निघालं नाही. परंतु देवेंद्रजी
अनिल देशमुख साहेब असतील किंवा कुणी भुजबळ साहेब असतील किंवा कुणी त्या ठिकाणी असतील, माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जेलमध्ये टाकणं हे काही मोगलंय का? ही कुठली पद्धत? बरेच दिवस या कोर्ट बातमीची आम्ही वाट बघत होतो, पण न्यायालयीन प्रक्रियेचे मी मनपूर्वक आभार मानते की देर आहे दुरुस्त आहे, पण आमच्या अनिल देशमुखांना आज खरंच न्याय मिळाला आहे. त्याबद्दल मी सगळ्या कोर्टांचे, सगळ्या वकिलांचे मनपूर्वक आभार मानते. आणि या घडामोडीनंतर इथं वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मेहनतीवरती निवडून आले आणि आता पलीकडे गेले. बरं, जाताना गेले ते गेले. मी म्हणते माझे वडील चोरतायत, नाव पक्षाचं चोरतायत, धनुष्यबाण चोरतायत. हरकत नाही, तुम्ही बाकी सगळं चोरू शकता, पण हिंमत नाही चोरू शकत. हिंमत ही अंगात असावी लागते, धमक ही अंगात असावी लागते. आणि तिकडे तुम्हाला दाखवून देईन बाळासाहेबांची शिवसेना कोणती. तुम्ही काय केले हे म्हणजे तुम्ही म्हणजे त्यांनी हे आत्ता नाही कळणार. सामन्याला समोर या, मग दाखवतो काय ते खरं काय आणि खोटं काय. मी काल परवापासून नागपूरमध्ये आहे, तसं गेल्या आठवड्यात पण आलो होतो. मी सगळे पोस्टर्स बघत होतो, आपले कोणते आणि तोते कोणते. कारण दोन्ही याच्यावरती बाळासाहेबांचे फोटो. बरं, बाळासाहेब चोरायचा प्रयत्न चालले तर चालले, पण निदान फोटो ते सुद्धा मी काढलेले लावत आहेत. म्हणजे फोटो काढण्याची पण अक्कल नाही. आणि निघाले मोठे राज्य करायला. हे असे बुडबुडे जास्त काळ टिकत नाहीयेत. हे बुडबुडे टिकत नाही. त्यांना जरा एक टाचणी ही आपण तर लावूच, पण मुळामध्ये भाजपा लावणार नाही ना. भाजपा टाचणी लावत नाहीये ना. कारण ज्या प्रकारे त्यांची आता भ्रष्टाचाराची प्रकरण एक बाहेर यायला लागली, ही बरोबर त्याच मंत्र्यांची कशी येत आहेत. हा विचार त्यांनी करायला पाहिजे. बरं, निवडणुकीला अजून अवकाश आहे असं आपण मानतो, पण माझं तर मत आहे की कदाचित न जाणो येत्या वर्षभरात, म्हणजे आता डिसेंबर संपला, येत्या वर्षभरात म्हणजे आता कर्नाटकासाठी महाराष्ट्र तोडण्याचं कारस्थान, गुजरातसाठी महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचं कारस्थान, असं पळवता पळवता इथला हा सगळं कोलमडलं आणि महाराष्ट्रात मध्यावधी आणल्या तर काय होईल? मला तर वाटते येणार. पण त्यावेळेला जे गद्दार आपल्यातनं गेलेले आहेत, तोतये हे जे गेलेले आहेत, त्यांनी छाती ठोकपणाने सांगावं की काय वाटेल ते होऊ दे, आम्ही भाजपाकडनं भाजपाच्या उमेदवारीवरती, भाजपाच्या निशाणीवरती लढणार नाही, हे त्यांनी जाहीर करावं. आणि मग तोंड काय घ्यायची? स्वतःचा काही विचार नाही, स्वतःचं काही कर्तृत्व नाही. नाव चोरायचं, वडील चोरायचे हे तर झालंच. बरं, एवढं तर एवढं, आता गेल्या 4-5 महिन्यामध्ये यांनी किती घोटाळे केलेत हे आता अंबादासने तुम्हाला सांगितलं. रोज एक घोटाळा येतोय बाहेर. काल संजय राऊत आले, आम्हाला पत्रकारांनी विचारलं, अहो तुम्ही तो बॉम्ब लावणार होता त्याचं काय झालं? म्हणजे रोज फुटतात ते काय? रोज फुटतातच ना. म्हणजे दररोज किती बॉम्ब फोडायचे आम्हाला सुद्धा. म्हणजे बॉम्बची मालिका लागेल. लवंगीची मालिका माळ असते, डांबरी फटाकीची असते, पण बॉम्बची माळ आता फुटायला लागलेली आहे. रोज एक मंत्र्याचा घोटाळा येतो, 1-1, 2-2, 3-3. शेवटी आता हे मला वाटतं कंटाळायला लागले, किती घोटाळ्यावरती बोलायचं. बरं, घोटाळ्यावरती बोलल्यानंतर काहीतरी एक नैतिकता असते. आपण आपल्यापर्यंत जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आपल्या मंत्र्याला मी लात मारून हाकलेलं होतं, तेव्हा तुम्हाला माहिती आहे. बरोबर, तो झाला गद्दार, ठीक आहे. तर तो आणि त्याचं कर्म, त्याचा घोटाळा पण निघाला आता. म्हणजे हे सगळे घोटाळे वाचवण्यासाठी तिकडे गेलेत का? याचं कारण हे मी नाही बोललेलो आहे. हर्षवर्धन पाटील, मला वाटतं गेल्या दसऱ्या महिन्यात मी बोललो होतो की ते भाजपात का गेलो, तर आता शांत झोप लागते बघा. म्हणजे जणू काय ते अमिताभ बच्चन तेल लावतात ना, हा नवरत्न तेल, तसं भाजपाचं चंपी मालिश. मी चंपा मालिश म्हटलेलं नाही नीट. आणि हा शब्द माझा नाही, हा आतापर्यंत प्रचलित असलेले शब्द आहे, चंपी मालिश, बरोबर ना. हे रोज भाजप तेलाने डोक्याला लाभलं, टाळूवर थापलं
की झोप अशी लागते, मग दुसऱ्या दिवशी उठला तर बरं, पण नाही तर झोप लागली का झोपून गेला. तर मग दारावर टकटक नाही, कसली काही खटखट नाही, असे सगळे मस्त झोपलेले आहेत. आणि आरोप कोणावरती भ्रष्टाचाराचे करतात? आपल्यावरती. मग ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले ते सगळे तुम्ही घेतलेत. मग आमच्याकडे तुम्ही बोटं दाखवताना तुमच्या आजूबाजूला बसलेत. म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी आपले पंतप्रधान इकडे आले होते ना, शिवसेना प्रमुखांच्या नावाने जो आपण एक महामार्ग केलेला आहे त्या महामार्गाचं उद्घाटन करायला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जनतेचा पैसा लुटणाऱ्याला काय करा, एक्सपोज करा. मग त्या आजूबाजूला जरा बघितलं असं बरं झालं असतं त्यांनी, कोण कोण बसलेत. पण तरी ठीक आहे, मी म्हणेन पंतप्रधानांची भावना प्रामाणिक आहे. ठीक आहे, पंतप्रधान जे बोलतात ते बरोबर आहे, कारण शेवटी जनतेचा पैसा जनतेचा असतो, तो लुटण्याचा अधिकार कोणालाही नसतो. पण ते एकटेच प्रामाणिकपणाने काम करत असेल आणि बाजूला असे जर बसले असतील तर त्यांच्या मनातली जी एक भावना, चांगली भावना आहे, ती फळाला कशी येणार? जाऊ रे, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. खरं म्हणजे मला कल्पना नव्हती की आजची ही बैठक ही एवढी मोठी होईल. मला वाटलं अंबादासच्या घरी एका हॉलमध्ये अशी बैठक होईल. म्हटलं ठीक आहे, बोलवा, किती प्रमुखांना बोलवणार. अशीच जर का बैठक व्हायची असती तर मग आपण ठरवून, आणि त्यात मी करणार कस्तुरचंद पार्कवरती सभा घ्यायची. कारण मला आठवतंय काही वर्षांपूर्वी आपण घेतली होती सभा, बरोबर ना? म्हणजे मुद्दामून आठवण सांगतो तुम्हाला, देता की जाता. आणि आंदोलनाची सुरुवात करायची होती, शेतकऱ्यांचाच विषय होता. आजही शेतकऱ्यांचा विषय, चालते वा केलं होतं, बरंच केलं होतं. आज सुद्धा शेतकऱ्यांचा विषय आहेच. पण तेव्हा मुंबईमध्ये आम्ही करत होतो. म्हणजे सुरुवात कुठून करायची? म्हटलं आपण पूर्व विदर्भातून करायची. कुठून करायची? नागपूर. मग नागपूरमध्ये कुठे? मला काय माहिती, मी कुठे नागपूरमध्ये तेव्हा जाहीर सभा घेतल्या होत्या. तर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आहेत आणि ते पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन ते भाष्य करतात. यानंतर एक नजर हेडलाईन्सवर.